धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास महात्म्य अध्याय 2 या अध्यायाचं वाचन करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय सद्गुरुनाथ समर्था. तुमचे चरणी माझा माथा. सदा सर्वदा राहो देई ताता. ऐसा वरदाता देई की. नमनी नमन जरी करावे तरी नमन रूपी हे जग आघवे. तेथे नमनाची नावे शून्याकार. शून्याकार जेथे झाला तेथे भासची अवघा बुडाला. तया भासा पलीकडे ठाव स्वामीला. म्हणून नमनाला मती नाही. तरे स्फुरती स्फुरे अंतरी आणि मूर्ती ठसावी बरी. जैसिया कृपेची लहरी मज दिनावरी असावी. चित्ती धरिला जो नेम तो सिद्धी पावो सुगम. अंतरी वसो दे प्रेम नेम सिद्धी हा. असो आता तो स्तुतिवाद वधू आता कथानुवाद. जेने संतोषीय गोविंद स्तुतिवाद ऐकोनी. जैसे याचक भिकारी जाती श्रीमानाची आद्वारी. त्याची स्तुती केली आवरी प्रसन्न अंतरी तो होय. मग होनिया प्रसन्न पूर्वी तयाची मनकामना. तेवी स्तुतिवाद्ये लक्ष्मी रमणा. दासा प्रतिपालित मलमासेषु सर्वेषु स्वयं देवो जनार्दनः. तमुद्दिश्य कृतं यच्च स्वल्पं वा यदि वा बहु. दानं होमं व्रतं स्नानं तपो ब्राह्मण भोजनं. तेन लिप्तेन देहेन स याति नरकं चिरं. मग म्हणे क्षीराब्धिशायी ऐके हो कांचन देही. या मलमासाचे ठाई काय की जे हो लक्ष्मी. तरी अल्प अथवा स्वल्प काही तरी की जे दान तप. होम अथवा ध्यान जप शक्तीनुसार पैकी जे. शक्ती असून जो न करी तो रवरव भोगी अघोरी. यात संदेह निर्धारी नसे सुंदरी जान पाय. ऐसे ऐकोनी उत्तर लक्ष्मी वदे प्रत्युत्तर. हे नाथ दिनोद्धार प्रश्नाक्षर ऐकिजे. श्रीरुवाच निर्धनाश्च दुराचारा परभाग्योपजीविनः. नरान किंचिज्जानान्ति पशुवद् विचरान्ति. विवेको नास्ति येषां वै किं कार्यतैर्लिम्लुचे. तत्सर्वं ब्रूहि मे देव यद्यहं तव वल्लभा. हे स्वामी जगन्निवासा निर्धना ते उपाव कैसा. दुराचारी पुण्यलेशा स्वप्नी नेने कैसा तो. अविवेकी असती जे प्राणी पशुवत विचरती जनी. तया प्राणिया ते कैसेनी मुक्ती घडे स्वामी राजा. यासी उपाय केवता तो सांगिजे कृपावंता. मनोन चरणी ठेविला माथा मग अनंत बोलत. विष्णुरुवाच व्रते दाने तथा नक्ते याचिते काय शोषणे. सर्वथा नास्ति सामर्थ्यं तै कार्य द्विजसेवनं. साधूनां दर्शनं स्पर्श कीर्तनं श्रवणं तथा. कर्तव्यं शक्तिहीनैस्तु लोकांतर सुखप्रदं. तरी ऐके हो सुंदरी द्रव्य नसे जरी पदरी. तरी कष्टावे शरीरी साधू दर्शने महालाभो. देव दर्शन पुराणी काया कष्टवी जे गो सेवेनी. तया ते न लगे कपर्दी कदानी. तपे करुणी मी तोषे
येच विषयी इतिहास ऐके हो स्वस्थ मानस जयाचे निमज संतोष तोची प्रकार अवधारी गाव पवित्रमतुलं गावो मंगलमुच्यते गावो भूमिश्च भूतानि स्थावरानि चरानि च या भुवनत्रयाचे ठाई गौतमी ऐसे दैवत नाही जिने कष्ट उनिया देही क्षीरवृष्टी करी जगाते तरी प्रत्यही करावे पूजन न घडे तरी मळमासी जान मासवरी करावे पूजन ते निरूपण अवधारी एक मास पर्यंत जान स्वये नक्त करावे आपण प्रातःकाळी करून स्नान देवतार्चन पैकी जे मग करावे गौतमी पूजन तया एवढे नसे पुण्य घालो तृणधान्य भावे चरण वंदावे गौ पूजेला विजे भाळे तेने स्नान केले यमुना जळी उठोन या प्रातःकाळी आधी गौतमी नमावे मग गौतम पुत्रा करुण वंदन गोमया सडा सम्मार्जन तया योगे पवित्र सदन होय जान तयाचे तया घरी लक्ष्मी निवास ठाव नसे रोगापमृत्यास निरंतर करी निवास सदैव यश तुलाहे ऐसे गौतमीचे पूजन करुण मग तू सुशीळ सपत्नीक द्विज बोलावून तयाची पूजा अर्घ्य पाद्यादी करुण द्यावे दान तया प्रती सालंकारी संयुक्त करुण दोहन पात्र वस्त्रालंकार जान गळा पुष्पमाळा घालून घंटा बांधून दान द्यावे तया घंटीचा होता नाद स्वर्गी सुख पावे पितृवृंद उतरो वैतरणीचा कंद सुख संवाद तो करी पुरुष अथवा होका नारी उभयता लाभाची समान परी गौतमी ऐसे पवित्र पृथ्वीवरी दैवतान असेना गोभ्यो यज्ञा प्रवर्तते गोभ्यो यज्ञा समुत्थिताः गोभ्यो वेदा समुत्तीर्णाः सषडंग पदक्रमाः तृणानि खादन्ति वसन्त्यरण्ये पिबन्ति तोयान्यपरे गृहाणि दुह्यन्ति वाह्यन्ति पूर्णन्ति विश्वम् गवाम्रसैर्जीवति जीवलोकेह स्पृष्टांश्च गावः शमयन्ति पापम् दत्ताश्च गावास्त्रिदिवन्नयन्ति संरक्षिताश्चोपनयन्ति वित्तम् गोभिर्नितुल्यं धनमस्ति किंचित् गौतमी विन न होय यज्ञ गोक्षीरे विन न घडे हवन पंचामृता विन न घडे पूजन श्री विष्णू महाविष्णूचे जया घरी गौतमीचे पूजन पवित्रतयाचे सदन जेथे नसे सडा सम्मार्जन जानावे सदन स्मशान ते पहाते गौतमी परोपकारी तृण भक्षून अरण्या माझारी स्वइच्छा जळाते प्राशन करी भार कवनावरी घालिना स्वसदनी येऊनी जान क्षीरवृष्टी अमृत समान तेने तृप्त होती अबला जन ऐसी कृपा घन धेनुती गोमये पावन सदन अंग स्पर्शे पाप क्षाळन गोमूत्रे पंचगव्याते पवित्रपण शास्त्री जान बोलिलेसे प्रायश्चित्त घेता जनाप्रती देहाचे दोष दहन होती मग ते स्वसुखे नांदती प्रसादे धेनुचिया ऐसे धेनुचे करुणी पूजन मग ते ब्राह्मणा द्यावी दान तेने पुनित होती जन जगजीवन संतोषे कृपा करुण तयावरी प्राप्त करी निजपुरी न विसंबे क्षण भरी ऐसे मुरारी बोलिला ऐसे केलिया गोदान ते दिनी करावे ब्राह्मण भोजन षड्रस घृता सहितान्न यथेष्ट भोजन पै द्यावे त्रयोदश गुणी तांबूल वेळा लवंगा सुपरिमळ चंदन अर्पिजे सुशीतळ द्विजकूळ तोषवावे मग वस्त्रालंकार नाना शक्तीनुसार द्यावी दक्षिणा तुझ प्रित्यर्थ जनार्दना म्हणून चरणा नमावे परी येथे अवघड मोठे
तात्काळ मनी अहंकार उठे, अहंकारे मी तव न भेटे, नेटे पोटे पळे मी. म्हणून यथा सांग कर्म ते घडेना, घडे कर्म ते पुण्यगाठी पडेना. ऐसे बोलिले साधू वचना, ते अमान्य करवेना माझेनी. अहो या साधू वचनासाठी मी अवतार धरी कोटी, परितयाची वचने गोमटी, पाववी शेवटी सिद्धी ते. या लागी निरहंकार जाण, करावे जपत पदान पुण्य, तया ते मी जनार्दन न विसंबे क्षण भरी. माझा मज अहंकार झाला, हयग्रीव झालो तै वेळा, म्हणून सकळ जगाला करुण गलबला सांगतो. थोडे करा अथवा फार, परी मनी न धरा अहंकार, तेने मी तुष्टे सर्वेश्वर, वाहे भारतयाचा. यदर्थी श्लोक गीतार्थाचा, पार्था प्रति निरूपिला साचा, तोचे अभिप्राय येथीचा, मनी आना निर्धार. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि, ततः कर्म फलत्यागस् त्यागाच्छान्तिरनन्तरम्. ऐसे फलाशारहित दान, जे करीती मदर्पण, ते प्रिय मज लागून, बहुत बोलून काय दावू. जया आवडी मोक्षाची, तेने पूजा करावी नेमाची, मलमास विशेषाची, सामुग्री पुण्याची अपार. योगंतुम वांछति स्वर्ग, गोपूजां सकरोति वै. अधिमासे विशेषेण, सुभक्त्या यवसादिना. ऐसे हे गो महिमान, तुझ म्या केले निवेदन, म्हणून स्वये जनार्दन, लक्ष्मी प्रति आपण सांगत. तोची अभिप्राय आघवा, तुम्हा श्रुतिया बरवा, प्राकृत भाषेची आर गौरवा, किंतु न धरावा मानसी. संमती साक्ष घ्यावी आदरे, माझी पद्मरचने होती अक्षरे. स्फूर्ती दाता श्री रघुवीरे, तया आधारे वदलोपयी. ऐस्या गोपूजनाचे विधान, भावे करीती पूजो निदान, तयाची यमयातना चुकोन, पावे सदन मोक्षाचे. यदर्थी संशय न धरावा, साक्षेपे श्लोक परिसावा, संमतेसी प्रत्यय पहावा, पद्मपुराणी चापई. पूजनं संप्रवक्ष्यामि, गवामघ निवारणं, दानं देयं विशेषेण, स्वर्गदं सुखदं नृणां. मग लक्ष्मी म्हणे जी माधवा, ऐसा महिमा सांगता बरवा, परी संदेह माझिया भावा, तो निरसावा स्वामिया. गौतमी देवी अवतारी, आणि प्रचिती परोपकारी, देवी ती विष्टा भक्षक निर्धारी, काय म्हणून या. मग बोले रमाधवो, ऐक याचा अभिप्रावो, शापास्तव पहावो, विष्टा भक्षक ते झाली, तरी शाप तो कवनाचा, परिसे भाव पैथींचा, सदाशिवे दिधला साचा, शाप साचा ते. एकदा मी आणि चतुरानन, गेलो कैलासा लागून, परी चतुराननाचे अभिमान. सृष्टी करता मी एक, ते जाणून सदाशिवे, ब्रह्म या ते निवेदिले बरवे. जे आमुचे मुकुटा ते अवलोकावे, आणि सत्वर यावे माघारे. तया देखता महालागी, निरोपिता झाला महायोगी, आमुचे पद तळ पाहून वेगी, परतून यावे माघारे. ऐसी आज्ञा कैलासनाथे, दिधली आम्हा उभयताते. अभिमानी जाणून ब्रह्मयाते, मुकुट शोधाते तो गेला. मग आम्ही जाऊन पाताळा, शोधिता झालो रसातळा. अतळ वितळ सुतळा, सप्त पाताळा शोधिले. परी ठावन लागे चरणाचा, खेद खिन्न होऊन तेथे साचा. परतो न आलो न बोलावे वाचा, शिवाजवळी अधोदृष्टी अधोमुख. हे देखोन कैलास नायक, माते आश्वासो निनावेक. बैसक्षण एक पयाता, तो इकडे ब्रह्मदेवे काय केले. 21 स्वर्ग धुंडाळिले, परी मुकुटाचा अंत न कळे. म्हणे परतोनी जाता, भेदन दिसे मज लागी. तव कुडी बुद्धी उपजली अंतरी,
तो धेनू आणि केतकी ते पाचारी, साक्ष द्यावया शिवाजवळी. चला समागमे माझ्या, ऐशी समागमे घेऊनी. कमळासनाला कैलास भुवनी, रुद्राक्षाते नमुनी. बोलता झाला पै, परमावेशे बोले तेव्हा. मुकुट पाहुनी सदा शिवा, साक्षी घेऊन येधवा. दर्शनाते पै आलो, साक्ष पुसता चंद्रमौळी. असत्य वदले ते वेळी, मनोनी क्रोधे शापिली. दोघाते नीलकंठये, तै पासून विष्टा भक्षक. धेनू झाली असे देख, अपूज्य झाला तो केतक. ऐसा कथानक पूर्वीचा, तुझ्या संशयाची निवृत्ती. झाली की नसे चित्ती, धेनू सर्वांगी पवित्र म्हणती. मुख जाणते अपवित्र, मागुती संशयाते धरुण. म्हणे माधवा लागून, तरी सरस्वती ते निवासस्थान. जिव्हाग्री असे की ऐसिया पुष्कळ स्थानी. सरस्वती ते निवास काय म्हणून, मग बोले मोक्षदानी. ऐक कथनी तेची पै, एके दिवसी एकदा. ब्रह्मदेव चेवला बुद्धिवादा, काम बुद्धीने पेटला मदा. सरस्वतीसी ते अंतरी जाणविले शिवाते. मग शापिले येते, अकुळी घडे वास तुते. अपवित्रते गर्वित, ऐसा शाप सरस्वतीसी. देता झाला कैलासवासी, म्हणून या जिव्हाग्रेसी. निवासतेसी पै झाला, आता कलियुगा माधारी. कुपात्री ते निवास करी, आणि कुळीवंताचे घरी. कुळी उपजे मूर्ख पुत्र, तथापि विद्या असली किंचित. तरी गर्वे केला त्याचा निपात, तया गर्वाने वाताहत. अकुळी जन करिता ती, कुश्चित मनुष्याचे देही. विद्या प्राप्त होता पाही, मग बोलोने दिकवनासही. मदबळे विद्येचे नी, असो आता हे प्रस्तुत. पुढे होणार ते कथिले निश्चित. परिजे जन शुचिष्मंत, तयाने आपुले हित साधावे. अकिंचन असलिया जाण, पर्वकाळी न घडे दान पुण्य. ग्रहण आलिया ही जाण, नेदी भिजवून अडका रुका. म्हणून मलमासी, भावे सेवावे देवासी. पूजावे अति आदरेसी, गो ब्राह्मणासी आदरे. ऐसी एक मास करिता पूजा, मज आभार होया धोक्षजा. कृपाळू होनिया पूजा, घालून निवारी पापाते. पापे होता निर्मुक्त, मग सहजची मोक्ष प्राप्त. म्हणून या हे व्रत, मज लागी सेवावे. इतुका इतिहास बरवा, लक्ष्मी ते निवेदी माधवा. तोची अभिप्राव आघवा, तुम्हा पुढे विस्तारलासे. इति श्री मलमास महात्म्य पद्मपुराणीचे संमत. मनोहर सुत विरचित द्वितीयोध्याय संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडलिका वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. सब संतन की जय.